एवढ्या मोठ्या उच्च दारिद्र्यामध्ये 35 वर्ष अनुभव घेतला म्हणायचं आणि एका छोट्या जाती मराठ्यांच्या गोरगरिबांविषयी इतक्या खालच्या शब्दात आणि विषारी बोलायचं. भाऊ हे चांगलं नाही आहे, हे चांगलं नाही आहे शब्दप्रयोग. तो त्यांच्या तोंडात तो शब्दप्रयोगच शोभत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटलांची रुग्णालयात भेट घेतली. मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांनी जरांगे पाटलांसोबत पुन्हा एकदा चर्चा केली. यावेळी जरांगे पाटलांनी छगन भुजबळांकडून होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं, पण त्यांच्या वक्तव्याचा भुजबळांनी खरपूस समाचार घेतलाय. कोणाच्या नादी लागू नका, त्याच्या नादी कोण लागते. आम्ही जे आहे आमच्या ओबीसीच्या वर आक्रमण करायचं नाही कोणी, हा आमचा लढा आहे. तुम्ही ओबीसीच्या तुम्ही वेगळं मराठा समाजाला आरक्षण घ्या, आमचा विरोध नाही. आणि तो वेळेदाराने घेईन ते ओबीसीचंच घेईन ते ओबीसी. काय त्याचे लाड चालले ते कळत नाही. परंतु या राज्यामध्ये 54% ओबीसी आणि बाकीचे सगळे मागासवर्गीय हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं की अशा रीतीनं कुठल्याही लहान समाजावर अन्याय जर करत असतील तर महाराष्ट्रातले अगदी विचारवंत मराठीसुद्धा त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. यालाच प्रत्युत्तर म्हणून छगन भुजबळ ओबीसी एल्गार महासभा घेत आहेत. शनिवारी वर्ध्यात ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती, पण या सभेला खूपच कमी गर्दी होती. खुर्च्याही रिकाम्या होत्या. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात थेट उत्तर दिले. मला कळलं गर्दी कमी होती, पण मला सुद्धा कालपासूनच जे थ्रोट इन्फेक्शन सुरू झाल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जरा थोडं आराम करण्याची गरज, कारण उद्या परत ठाण्याजवळ कुठेतरी भिवंडीजवळ मीटिंग आहे. तर म्हणजे सारखं तुम्हाला हे करून तुम्ही आणखी वाढेल ते. पण ठीक आहे, माझा आराम केला मी. मला काही माहिती नाही आहे, कदाचित त्यांना वेळ कमी मिळाला असेल, काही कारण असतील, मला काय कल्पना. सभा होणार आहे अशीच होईल की 24 तारखेचं पुन्हा विदर्भात मोठी सभा होईल. 24 तारखेचं आम्ही सगळीकडे मिटिंगा घेणार आणि आमचं जागरण चालू राहणार. सभा लहान असेल मोठा असेल त्याची आम्हाला पर्वा नाही आहे. तुमच्याद्वारे जे आहे सभा सगळीकडे पोहोच. फक्त जरा थोडंसं तब्येतीचं थ्रोटचं वगैरे. 24 तारखेला पुन्हा त्यांनी सांगितलं की 24 तारखेला मराठा समाजाची बैठक होईल आणि त्या ठिकाणी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यांना काय करायचं ते करते, आम्हाला काय करायचं ते आम्ही करू. मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत आज बैठक सुरू आहे. 24 तारखेच्या अल्टिमेटमवर जरांगे पाटील काय बोलणार हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू